पद पंकज पंजरांते
गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद 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 राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद 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 गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। हेलो हेलो हनुमंत लाल की जय। श्री भागवत महापुराण की जय। बेस वाढवायचा हेलो कमी करा हेलो या माईकचा बेस कमी कराव बेस कमी करा बेस हेलो सच्चिदानंद घन विश्वोत्पत्ती हेलो हेलो आवाज दे आवाज अकारण करुणा भरून आले भक्तवंश कल्पतरू तडित विनंदित पितांबरधारी बेस कम हे कमी करा इको कमी करायचा पंढरीश्वर पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने संत महंताच्या आशीर्वादातून सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी बेलथर यांच्या अनमोल सहकार्यातून संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह आज सप्ताहाची सुरुवात आहे। सप्ताह भजन मंडळी लोहे हा एकट्याचा खेळ मनोनी मेळ जमविला हे एकट्याचे कामं नसतात सगळ्यांनी सहकार्य करायचं सगळ्यांनी हातात पडत काम करायचं त्यात नाव सप्ताह हा झालं सुरुवातावरचं आपली आता ही
तिसरी वेळ आहे कथा करायची बरं का. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अगदी थाटामाटात सुंदर सौंदर्यवानात रूपवान गुणवान शीलवान असं सौंदर्य प्राप्त केले आपण. आता याच्यामध्ये एक भर झाली बरं का मंडळी. दरवर्षी आपल्या सप्ताहात काहीतरी नवीन होत चालले. कीर्तनात बदल झाला, कथेत बदल झाला, मनपात बदल झाला, साऊंड सिस्टीममध्ये बदल झाला, महिला मंडळीच्या भजनात बदल झाला. बरोबर आहे की नाही? काही ना काहीतरी फवारणीचा परिणाम झाला आणि आपलं गाव, आपल्या गावातली तरुण मंडळी, महिला मंडळी, लहान बालक मंडळी परमार्थाच्या दिशेने वाटचाल करायला लागली. आता दरवर्षीचं वेगळं होतं बरं का, या वर्षीचं थोडं वेगळं आहे. तुम्ही म्हणाल असं काही वेगळं झालं का यावर्षी? तुमच्या मनात वेगळंच निर्माण आलं असेल. आता जे तुमच्या मनात आलं ते मी सांगत नाही. यावर्षी असं आहे मंडळी, यावर्षी वही कॅमेरा आहे. याच्यामध्ये कोणी झोपलं तर दिसतं आणि कुणाला दिसतं माहित आहे? सगळ्या जगाला दिसतं. गेल्या वर्षीचा सप्ताह कसा होता ते आपल्याला पाहता येत नाही, पण पुढच्या वर्षी मागच्या वर्षीचा सप्ताह कसा होता हे याच्यात पाहता येतं. नुसतं नाव टाकलं म्हणजे नाव टाकायची गरज नाही, बोललं तरी नाव येतं मोबाईलमध्ये. आणि म्हणून पुन्हा झोपायचं नाही, पुन्हा अधूनमधून असं इथून कॅमेऱ्यासमोरून जायचं नाही. शिस्तबद्ध कार्यक्रम झाला पाहिजे. आपल्या गावची आन बान शान आहे. हे सगळे याच्यामध्ये शूट होणार आहे आता या 8 दिवसात. त्याचं कॅसेट होणार, ते युट्यूबला मिळणार आणि ते आपल्याला कधी पण पाहता येणार. काय माणसं पुढच्या सप्त्याला असतील नसतील पण ते याच्यात असतील. बरोबर आहे की नाही? योगायोग फार सुंदर आहे. याचा आवाज वाढव. किती सुंदर योगायोग आहे बघा तुम्ही. इतके वर्ष 3 वर्ष झाले करोना सुरुवात होऊन पण आपल्या गावचा काही सप्ताह बंद पडला नाही. माफी मागून बोलतो बरं मंडळी. अच्छा, तुम्ही माझ्या परिचयाचे आहात. सप्त्याला सगळ्यात जास्त धोका कसा असतो माहिती आहे? करोनाचा नाही, सप्ताहाला सगळ्यात जास्त धोका असतो तो राजकारणाचा. सगळ्यात जास्त. एका गावचे शेठजी म्हणले मला, महाराज यावर्षी आमचा गावचा सप्ताह रद्द झाला. गाव करोना आला का? नाही म्हणले. सप्ताह करणारा मेन माणूस सरपंचकीमध्ये पडला, त्यानं सप्ताह बंद केला. आता पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं काही त्याला बुद्धी दिली असेल सप्ताह बंद करायला. नाही, मला असं वाटतं मंडळी, जो माणूस राजकारणामध्ये पडला त्यांना अगोदर अपयश पचन करण्याचं सामर्थ्य निर्माण करावं, नंतर राजकारणात प्रवेश करावा. तो जर निवडणुकीमध्ये बाद झाला असेल, पडला असेल, तर त्यानं सगळ्यात पहिलं काम करावं गावातलं दारूबंदी. पहिलं काम करावं. आपल्या गावातला तरुण, आपल्या गावातला यंगस्टर तो कसा निर्व्यसनी झाला पाहिजे याचा विचार त्यांना करावा. समाज प्रत्येकाला संधी देत असतो. कुठल्याही प्रकारची पात्र न होता 2019, 20, 21, आता 22 4 वर्षापासून थाटामाटामध्ये आपला सप्ताह सुरू आहे. ईश्वर करो हे सप्ताहाचे जे सौंदर्य आहे, हे जे सप्ताहाचं स्वरूप आहे, परमात्म्यानं जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत असं टिकून ठेवावं. हे गावचं वैभव आहे.
सामाजिक एकात्मता म्हणजे काय, राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, गावच्या सामूहिक कार्यामध्ये सर्वांनी मांडीला मांडी लावून बसणं, मांडीला मांडी लावून जेवणं, हीच राष्ट्रीय एकात्मता आहे. आणि म्हणून याही वर्षी योग आला आणि तोही नेमका काठावर आला. बरं, आम्हाला पण चिंता होते की नाही. तुमच्यापेक्षा जास्त मला भीती आहे. तिकडून जर गाडी आली तर ते तुम्हाला नाही पकडणार, मला पकडणार अगोदर. तशीही गावातली मंडळी भरपूर सुसज्ज आहेत. गावात एकी असल्यानंतर मंडळी बाकी कोणी काही बिघडू शकत नाही. एका गावचा सगळा सप्ताह पूर्ण पार पाडला पण काल्याचं कीर्तन होऊ दिलं नाही. संचारबंदी लागली म्हणून त्या गावच्या पोलीस पाटलांना सांगितलं, खबरदार, वरचे भोंगे खाली उतरा, नाहीतर एका मिनिटात गाडी बोलवतो. मंदिरात जाऊन घ्यावं लागले काल्याची. देवाचं काही बिघड नाही. त्या गावची एकता, त्या गावची समर्पण समाजासमोर आलं. आणि म्हणून 20 असावा बावळा परी अंतरी नाना कळा, ही परमार्थाची अवस्था आहे. ती अवस्था तुमच्या गावात आहे. परमार्थामध्ये शहाण्या माणसाचं काम नाही मंडळी, परमार्थामध्ये तान्या माणसाचं काम आहे. माईच्या मांडीवर प्रवेश कोणाला आहे? शहाण्या माणसाला. आई लेकराला कोणाजवळ घेती? शहाण्याला घेत नाही, तान्याला घेती. असा देव सुद्धा तान्याला जवळ घेतो. आता हे 8 दिवस आपला हा धर्मयज्ञ संपन्न होणार आहे. आज पहिला दिवस आहे. सर्वांनी माझ्याकडे बघा. 8 दिवस यांना सुट्टी आहे ना पहिल्या मंडळीला, संध्याकाळच्या जेवणाची. मंडळी 365 दिवसापैकी फक्त 8 दिवस असे असतात वर्षभर ज्या महिला मंडळी आपल्याला खाऊ घालतात. वर्षभर ज्या महिला मंडळी पुरुष मंडळीला खाऊ घालतात, वर्षाकाठी फक्त 8 दिवस असे असतात पुरुष मंडळी महिला मंडळीला खाऊ घालतात. आनंद घ्यायचे मंडळी. काम आपल्या बापाचं संपलं नाही, आज्याचं संपलं नाही, तर आपलं थोडं संपलं आहे. कोणाचं संपलं काम? का हो, तुम्ही भागवतात दिसत नाही? कामच संपलं महाराज. कोणाचं संपलं काम सांगा तुम्ही? सगळ्यात म्हाताऱ्या माईला जाऊन विचारा की माई तो काम संपलं का? म्हणजे बापा काम कधी संपते काय माहिती. आता मसनात गेल्यावर तर संपते काही, खरोखर तिथे गेल्यावर संपत, वाघाईकडे गेल्यावर संपत. आणि म्हणून थोडा आता कामाला विराम द्या. एकूण यायचं नाही आता. बरं पुन्हा ते किती याले पुन्हा. सर्वांनी 8 दिवस आनंद घ्यायचा म्हणजे हरिपाठाचा, भागवताचा, कीर्तनाचा, सकाळी काकड्याचा. ही सगळी मंडळी आपल्या गावाला लाभली. यावर्षी लांबचे थोडे कमी महाराज आहेत. महाराज अडकून बसलो तर भाकरी खाऊ घालतील लोक. ते खाऊ घालतील. तुमच्या मनामध्ये असं काय आलं की बेलथरची मंडळी खाऊ घालत नाही. आणि आमची महाराज मंडळी आली तुमच्या प्रेमापोटी. आमचे ओंकार महाराज, हॅलो महाराज, याले की नाही, याले की नाही, आले की नाही. हे सगळं तुमचं प्रेम दिसून येतं मंडळी आमच्यावरती. कुठं राहिलं बीड, कुठं राहिलं जळगाव, कुठं राहिला जालना, संबंध महाराष्ट्रभर फिरणारी ही मंडळी तुमच्या गावाला लागली. त्यांच्यावर तुमचं असणार नितांत प्रेम. म्हणजे पवन महाराज, तुळशीराम महाराज, प्रशांत महाराज, चंद्रकांत महाराज. आता 7-8-10 मंडळीपैकी एखादून बदलत असतात, येत राहतात. ते नवं जुनं पाहिजे असतं. आज पहिला दिवस आहे, थोडा वेळ झाला.
पहिल्या दिवशी असंच असतं शाळेचं सप्त्याचं. कोणीही अजिबात विक्षेप करायचं नाही, कॅमेऱ्यामध्ये शूट होते सगळे. सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादहितवे आपत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवत महात्म्यातला पहिला नंबरचा श्लोक आहे. काय आहे यात? याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत मंडळी. पहिली गोष्ट माहिती आहे, भगवान का नाम, देवाचं नाव. दुसरी गोष्ट आहे भगवान का काम, देवाचं काम. तिसरी गोष्ट आहे भगवान का धाम. देवाचं नाव, देवाचं काम आणि देवाचं गाव. हे 3 गोष्टी आहेत या पहिल्या श्लोकामध्ये. सच्चिदानंद रूपाय, आम्ही सतत सतत म्हणतो सच्चिदानंद सच्चिदानंद. काय आहे बरं सच्चिदानंद? सत चित आनंद. सत म्हणजे काय? चित म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? तुमच्या ध्यानात असेल नसेल, मी मागच्या वर्षी सांगितलं होतं तुम्हाला. सत म्हणजे त्याला म्हणतात जे काल होतं, आज आहे, उद्या राहणार, त्याचं नाव सत आहे. त्रिकालाबाधित्वं सत्यत्वं. ते त्रिकाला अबाधित आहे. तिन्ही काळामध्ये भूत भविष्य आणि वर्तमानामध्ये सम राहतो, त्याचं नाव सत आहे. आपलं परम स्वरूप जर सोडलं तर दुसरं काही सत नाही बरं. ब्रह्मस्वरूप जर सोडलं तर बाकी जगामध्ये सगळं असत आहे. आपण काल होतो ठीक आहे, आज आहे ठीक आहे, उद्या राहील की नाही याचं काही गॅरंटी नाही, पण आम्ही सत नाही. चित म्हणजे सत म्हणजे जे तिन्ही कालामध्ये समान राहतं, त्याचं नाव सत. असा परमात्मा आहे. भगवान का नाम चित. चित म्हणजे प्रकाश स्वरूप, जो प्रकाश देतो. आता लाईट गेली होती बघा, लाईट गेली म्हणून जनरेटर सुरू केला आम्ही, प्रकाश झाला. लाईट गेल्यानंतर आम्हाला युनिटर जनरेटर चालू करावं लागतं. पण जो संपूर्ण विश्वाला प्रकाश देतो त्याला कोणाला प्रकाश घ्यायची गरज नाही त्याला. असा तो परमात्मा चित स्वरूप आहे. अजून कसा आहे तो परमात्मा? आनंद. तो आनंद रूप आहे. आनंद आनंद म्हणजे काय? तुम्ही म्हणाल महाराज हो काय सुंदर मंडप टाकला, काय सुंदर साऊंड सिस्टीम आहे, आनंद वाटला. काय सुंदर मंदिर बांधलं, आनंद वाटला. पाहिलं. आनंद इतका छोटा नाही जितका आम्ही समजतो. आनंद खूप विशाल आहे, व्यापक आहे. आनंद केवढे माहिती आहे? आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे आमचा मुलगा नोकरीला लागला म्हणजे आनंद नाही. आम्ही बंगला बांधला म्हणजे आनंद नाही. आम्हाला चांगली सून भेटली म्हणजे आनंद नाही. आनंद म्हणजे आत्मानुभूती, आत्मदर्शन, त्याचं नाव आनंद. आज पहिला दिवस आहे. मला आज पहिल्या दिवशी जे सांगणार आहे तेच शेवटच्याशी सांगणार आहे, सगळ्यात शेवटला. कारण आपल्या भक्ती संप्रदायामध्ये सुरुवात आणि शेवट याचा समन्वय असला पाहिजे. कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये
आनंद सांगतोय मी आपल्याला. कधीतरी आमच्या मनामध्ये विचार आला पाहिजे, मी कोण आहे? मी प्रसाद महाराज आहे. महाराज तर तुम्ही केलं मला, धोतर नेसलं म्हणून. मी कोण आहे मग? मी प्रसाद आहे. बरं महाराज नाहीत, नाही प्रसाद. बरं हे प्रसाद जे नाव आहे, मी आनंद सांगतोय बरं का आपल्याला. हे नेमकं प्रसाद जे नाव आहे ते कशाचं आहे? कानाचं आहे, डोळ्याचं आहे, का नाकाचं आहे, का तोंडाचं आहे, हाताचं आहे, पायाचं आहे, कशाचं आहे? हाताचं जर असतं तर मग हाताला हात काला म्हणायची वेळ आली असती. हाताला हातच म्हणतो आपण, पायाला पायच म्हणतो. या सगळ्याचं नाव प्रसाद आहे हो. सगळ्याचं नाव तर शरीर आहे. प्रसाद फक्त उपाधी आहे, जी उपाधीने ठेवलेली आहे. प्रसाद ही उपाधी आहे, जी उपाधीने ठेवलेली आहे. ज्यानं माझं नाव ठेवलं ती सुद्धा उपाधीच आहे. ज्यानं कोणा कान फुकली असते मला माहित नाही कोणा फुकली. आपल्या सगळ्याच्या कानामध्ये जी माणसं कान फुकतात, ज्यानं फुकली ती सुद्धा उपाधी, आणि जी म्हणून फुकली ती सुद्धा उपाधी. मी जेवढ्या उंचीनं बोलते तेवढ्या उंचीनं आहे का बरं. हे सगळं आम्हाला लेबल लागलं. हे प्रसाद, रामायणाचार्य, भागवताचार्य, विनोदाचार्य, मास्तर, वकील, डॉक्टर, चेअरमन, आमदार, खासदार, हे सगळे लेबल लागले मंडळी. नेमका मी कोण आहे? बरं मी कोण आहे हा विचार जरा लांबचा. माझे कोण आहे? मम्मी माझी, पप्पा माझा, भाऊ माझा, बहीण माझी, कोण माझे? नाते गोते माझे, पत्नी माझी. लग्नाच्या अगोदर कोण होती महाराज माहित नाही. एकदा पाहिली आणि ते संपलं, सगळं झालं. बहीण माझी, बाप माझा. गेल्यानंतर कधी फोन आला का नेमका कसा आहेस तू? ती जाणं येणं राहणं, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा जरा. आम्ही तुम्ही सगळे झोपी जातो म्हणजे नेमकं जातो कुठं? झोपी जातो. कुठं जातो बरं? हो मला झोपी जातो. मी आपल्याला आनंद सांगतोय बरं. झोपी जातो म्हणजे कुठं जातो माहित आहे? 10 फुटावरती साप जर दिसला मंडळी, वाघ जर दिसला तर लोकांच्या अंगाचं पाणी होतं. आपल्या 10 फुटावर साप दिसला, माझ्या अंगाचं पाणी झालं असं मंडळी. माणसं झोपी जातात, त्यांच्या अंगावर साप जातो तरी त्यांच्या अंगाचं पाणी होतं. चलता चलता एखाद्याला पाय लागला, पाय पडतो, पाय लागला, पाय लागला, पाय लागला. झोपेमध्ये कितीतरी माणसं इतक्या पुढे जे असतात जे लाथा मारतात. झोपत उठून पाय पडतात का? पडतात का? हे झोपी जाणं म्हणजे नेमकं कुठं जाणं? सगळं कार्य झोपच्या अगोदर, सगळं कार्य झोपच्या नंतर. झोपत काय याचा सगळा विचार करणं म्हणजे आनंद. कधीतरी विचार करा, ज्यावेळेस मोबाईल जवळ नसतो तेव्हा. हे जे मोबाईल आहे ना, हे इतकं विचित्र आहे. हे माणसाला परमार्थ करू देत नाही, हे पारायण करू देत नाही, भागवत करू देत नाही. त्याच्यात ते चालूच राहतं, ते वाजत राहतं. कीर्तन ऐकू देत नाही. पूर्वीच्या काळामध्ये मारुतराव महाराज कीर्तन व्हायची आमच्या भागात, दस्तापूरकर. नेम असायचे, त्या नेमाला भरपूर महिला मंडळी जायच्या. त्या जाताना लेकर वाळ्या बाह्या मांडीवर लेकरू घेऊन जायच्या. मग ती लेकरं कीर्तनात रडायची. पूर्वीच्या काळातल्या महिला मंडळीच्या मांडीवरती लेकरं रडायची. आज ते प्रत्येक माणसाच्या क्षात रडतात. हे लेकरं खूप त्रास देतात बरं का. हे जवळ नसताना विचार करायचा कधीतरी मी कोण आहे? हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे. ज्या दिवशी मनाला विचारसार मी कोण आहे, त्या दिवशी मन उत्तर देईल. चल रे हंसा अमर लोक को
यह कोई नहीं तेरा है, जग वालों का हुआ बसेरा, यहाँ सब कुछ अंधेरा है। चल रे हंसा अमर लोक को, यह कोई नहीं तेरा है। आत्मदर्शन आत्मभूती त्याचा आनंद आहे, आणि असा जो आनंद रूप आहे ना तो कोण आहे माहिती आहे? परमात्मा आहे। बघा तुम्ही जगाच्या प्रत्येक शब्दाला विरोधार्थी शब्द आहे। पांढऱ्याच्या उलट काळा, ज्ञानी माणसाच्या विरुद्ध मूर्ख, प्रत्येकाच्या विरुद्ध शब्द अर्थ आहे, विरुद्धार्थी शब्द आहे। पण आनंदाच्या विरुद्ध काही एखादा शब्द आहे का सांगा बरं? शिकलेली माणसं आहात तुम्ही। आनंद याच्या विरुद्धार्थी शब्द समानार्थी म्हणजे विरुद्धार्थी, जसा गोऱ्याच्या विरुद्ध काळा, तसा काही शब्द आहे का आनंदाच्या पुढं? हे म्हटलं महाराज आहे ना, आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द परमानंद। म्हटलं महाराज आनंदाच्या विरुद्ध काहीच नाही, परमानंद असला तरी आनंद जशाला तसा आहे ना। ते परम लावा, ब्रह्म लावा, सुखानंद लावा, रूपानंद लावा, आनंद जशाला तसा आहे तो देव तसा आहे। आणि असा जो परमात्मा आहे तो आनंद रूप परमात्मा आमच्या साधू संतांचं ध्येय आहे। आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, परमात्मा असला पाहिजे। असा परमात्मा कसा आहे? सच्चिदानंद रूप आहे। परमात्म्याचं नाम झालं बरं का। तो करतो काय? तो सगळ्या विश्वाची उत्पत्ती करतो म्हणजे हे सगळं निर्माण त्यानं केले परमात्म्यानं, आम्ही फक्त त्याला कारण आहोत। विश्वोत्पत्त्याद हितवे, आपल्याला लवकर थांबायचं, त्यामुळे आता या शब्दाचा लय अर्थ करत बसायचं नाही। तो सगळ्या सृष्टीची उत्पत्ती करतो, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, हे सगळं त्या परमात्म्याने निर्माण केले। अजून काय करतो तो माहित आहे? तापत्रय विनाशाय, ताप म्हणजे आपल्या अंगाला येतो तो ताप नाही, ताप म्हणजे दुःख। मॉडर्न शब्द आला त्याला टेन्शन। टेन्शन नाही असा माणूस जगात आहे का सांगा बरं? छोट्या मुलाची सुद्धा केस पांढरे व्हायला लागले,
अरे बाळा तुझे केस का पांढरे झाले? मला फार टेन्शन आहे महाराज. काय टेन्शन नाही त्याला? टेन्शन मांडणे ताप, हे सगळं टेन्शन दूर करतो तो देव. जगामध्ये ताप नाही असा माणूस नाही मंडळी. कबीर महाराज म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया को ये नए रे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया को ये नए रे, जो दुखी तो सुखिया बाबा सुखिया तो कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागे रे, सुखिया बाबा सुखिया कोई नए रे, जो देखे तो सुखिया बाबा सुखिया कोई नए रे. असं वाटतं फक्त मला दुःख आहे. या ठिकाणी जी माणसं बसलीत ना, ती सध्या त्रिकोणात बसलीत. अशी सध्या श्रुती मंडळीचा जो कोण आहे, जो दृष्टिकोन आहे, तो कसा आहे माहिती आहे? इथून दिसतं त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये बसलेल्या माणसाचं असं वाटतं पुढे बसणारा सुखी आहे. मागच्याला वाटतं उगाच पुढे बसलो, मागचा सुखी आहे. या दोघाला असं वाटतं मागचा सुखी आहे, पुढच्याला वाटतं मागच्याला वाटतं पुढचा सुखी. या दोघाला वाटतं मधला सुखी. का बरं असं वाटतं? पुढच्याला वाटतं माग बरं आहे, पटलं तर पटलं, नाही तर उठलं. मागच्याला वाटलं उगाच आपण वेळ केला, उशीर केला, पुढे बसलो असतो तर बरं झालं असतं, पुढे जरा आनंद आहे, काय महाराज जरा ठळक दिसतो, अशी भावना आहे मागच्या मंडळीची. या दोघाला असं वाटतं उगाच पुढे बसलो, उगाच माग बसलो, मधात बसलो असतो तर बरं होतं. झोप यायची, झोप नाही मंडळी. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी शाम केला. कोणी कशानं दुखी, कोणी कशानं दुखी, कोणी कशानं दुखी. ज्याचे लग्न झाले ते पण दुखी, ज्याचे राहिले ते पण दुखी, ज्याचे जमले ते पण दुखी, ज्याचे जमत न झाले ते पण दुखी, ज्याचे झाले ते पण दुखी. फिरायच बन आता, झोपले की काय. ज्याचे नाही झाले ते दुखी होतंय की नाही की, ज्याचे जमतंय की नाही की, ज्याचा येल मांडवाला गेला ते पण दुखी. सगळे सारखे. जो देखे सो दुखिया बाबा. प्रत्येक जण महाराज दुःखी आहे, पण कुणाचं का दुःख असलं मंडळी. मग ते आध्यात्मिक असो, आदि दैविक असो, आदि भौतिक असो, हे सगळे ताप दूर करण्याचं काम देव करतो. 8 दिवस आपल्या गावात दुःख नावाचा विचार नाही. या मंडपात जेवढी माणसं बसलीत ना, जेवढी मंडळी बसली, थोडे थोडे सब दुखी, थोडे थोडे सगळे दुखी. फक्त सुखी जर कोण असतील तर ते फक्त परमात्म्याचे दास. अशा सगळ्या तापाला नष्ट करण्याचं काम देव करतो. अशा
परमात्म्याला वंदन. श्रीकृष्णाय वयं नमः. पहिल्या श्लोकामध्ये वंदन केलं महात्म्याच्या. यं प्रवर्जन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रीति तन्मयतया तरवोभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. या दुसऱ्या श्लोकामध्ये सुखदेवांना वंदन केलं. जे आचार्य आहेत कथेचे, आणि कथा सुरू झाली. कुठं झाली, काय झाली, जसे तुम्ही या ठिकाणी बसलात, किती सुंदर बसलात. माणसानं बसावं असं, पाहणाऱ्याला आनंद होईल असं बसावं. कसंही बसू नये बरं. माणसाचा परिचय शिक्षण देत नाही. माणसाचा परिचय माणसाचा बंगला देत नसतो. माणसाचा परिचय माणसाचा फेस देत नसतो चेहरा. माणसाचा परिचय देण्याचं जे साधन आहे, बसण्यापासून ते उठण्यापर्यंत सगळ्या गोष्टी माणसाचा परिचय देत असतात. जसे तुम्ही आता बसलात, असे संत बसले होते. कुठं? नेमिषारण्यात. तिथं कथा सुरू झाली. हे शौनकादी संत बसले. 88,000 संत महंत मंडळी. त्यांचा विषय फक्त एकच, सत्संग. सत्संग. सत्संग म्हणजे काय महाराज? गळ्यात टाळ घेणं, वाजवणं म्हणजे सत्संग नाही. सत्संगा नाम संग येती सत्संग. सद्ग्रंथानाम संग येती सत्संग. सद्पुरुषानाम संग येती सत्संग. उद्यापासून काय करायचं माहिती आहे? हे जे बालगोपाल मंडळी आहे ना, याच्याकरता वेगळाच विषय ठेवायचा. तुम्ही किती जर त्यांना शांत बस म्हणले तर ते बसत नाही. ते त्यांची लीला करणारच आहेत. आता नाही, आता उठू नका कोणी. सद्पुरुषानाम संग येते सत्संग. चांगल्या माणसाचा संग म्हणजे सत्संग. सत्तीर्थानाम संग येते सत्संग. चांगल्या तीर्थाचा संग म्हणजे सत्संग. 88,000 संत बसले. शौनकादी ऋषी बसले नेमिषारण्यामध्ये. एखाद्याचं वय 80,000, 60,000, 50,000 वर्षे. प्रत्येक संताचं वय. त्या तेवढ्या महान संतांमध्ये एक तरुण संत आले, सूतजी महाराज. कथा सुरू कशी झाली पहा बरं. आणि ते सूतजी महाराज तरुण वयातले संत आले. 16 वर्षाचे. 16 वर्षाचा तरुण आला म्हणून 80,000 वर्षाचे संत होते ते उठून उभे राहिले. का राहिले माहिती? त्याचं कारण धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथैव च ये सर्वे ज्ञानवृद्धस्य किंकरा शिष्य किंकरा. कोणी धनानं मोठा असतो. नीट आहे का बरं? इको कमी करायचा थोडा. नीट लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. 50 वर्षानंतर जी भारत देशाची गती होणार आहे ते सांगायचे मला. कोणी धनानं मोठा असतो, कोणी मानानं मोठा असतो. धनवृद्धा धनानं मोठा, बलवृद्धा शरीरानं मोठा, आयुवृद्धा वयानं मोठा. ही सगळी मोठी माणसं ये सर्वे ज्ञानवृद्धस्य. ही सगळी माणसं ज्ञानानं मोठं असणाऱ्या माणसासमोर वाकत असतात. माणसानं ज्ञानानं मोठं झालं पाहिजे वयानं मोठं होण्यापेक्षा. आता सध्या प्रत्येक माणसाचा एक उद्देश आहे. नीट आहे का बरं? का हो? किती मुलं आहेत तुम्हाला? तुमचा एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलगा काय करतो? काय नाही म्हणे, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. नीट आहे का? 50 वर्षानंतर जो भारत होणार आहे
तो कसा होणार आहे? काय करतो तुमचा मुलगा? MPSC ची तयारी करतो. काय करणार आहे MPSC करून? ते म्हणे मस्त मोठ्या प्रोफेशनल मंडळीमध्ये यादीमध्ये बसवायचा, चांगल्या पगारीचा मालक करायचा, नोकरदार करायचा, चांगल्या नोकरीला लावायचा, डॉक्टर करायचा, इंजिनियर करायचा, वकील करायचा, क्लास 1 अधिकारी करायचा. असं प्रत्येक बापाचं माईचं मत आहे. नीट आहे का? हे मत जोपर्यंत प्रत्येक हिंदू धर्मातल्या माईच्या आणि बापाच्या मनात राहतं तोपर्यंत आमच्या हिंदू धर्मात मालक नावाची गोष्ट जन्माला येणार नाही. मालक प्रत्येकाचा उद्देश आहे नोकरीला लावायचा, मालक करायचा असं म्हणतच नाही कोणाच्या. मंडळी, तो कलेक्टर का असेना पण तालुक्याचा तो नोकरच आहे. मालक बनवलं पाहिजे. मालक म्हणजे त्याला असं ज्ञान आहे की तो मालकीच्या गादीवर जाऊन बसला पाहिजे. त्याच्या हाताखाली 10 जण असले पाहिजे. धनवृद्धा बलवृद्धा ये सर्वे ज्ञानवृद्धस्य. आमचे वडील सांगत होते मला बरं का, आधे सांगतात माणसाने इथून वरी उपयोग करावा. इथून वरी, इथून खाली जो माणूस उपयोग करतो ना, इथून त्याला फक्त दिवसाचे 500 भेटतात. इथून खाली जो माणूस उपयोग करतो त्याला फक्त दिवसाचे 500 भेटतात. आणि इथून वर जो उपयोग करतो त्याला दिवसाचे 5,000, 50,000, 5 लाख भेटतात. इथून वरच्या उपयोग करणाऱ्या माणसाला इथून वर जे आहे सगळे ते ज्ञानाचं आहे. ज्ञानानं मोठी असणारी माणसं हे सर्व ज्ञानवृद्धस्य. सूतजी महाराज आले आणि ते सगळे संत उठून उभे राहिले. महाराज काहीतरी सांगा. आम्ही तुम्हाला काय सांगावं आणि तुम्हाला सांगण्यासारखं आहे ते काय आमच्याकडं? सूतजी महाराजांनी विचारल्याबरोबर संता शौनकादी ऋषीने सांगितलं, आमच्या ठिकाणी एक गोष्ट कमी आहे. आमच्या ठिकाणी काही कमी नाही, जगाच्या ठिकाणी कमी आहे. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या हि कथा सारम मम कर्ण रसायन. जगाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे ना, त्या अज्ञानाला नष्ट करण्याकरता तुम्ही कोटी सूर्य समप्रभ, 1 करोड सूर्याप्रमाणे आहात. म्हणून तुम्ही काहीतरी जगाकरता सांगा. त्यांना सांगता सांगता आम्हाला पण ऐकायला भेटल मम कर्ण रसायन. आम्हाला पण ऐकायला भेटल. परमात्म्याने गीता सांगितली अर्जुनाला, नीट ऐका. पण अर्जुनाला सांगता सांगता संजयने ऐकली. तुम्ही सांगा जगातल्या लोकांकरता, पण आम्हाला ऐकण्यात आनंद भेटेल असं काही तर सांगा ना. ठीक आहे म्हणे, सांगतो, जरा लवकर सांगतो म्हणे. आता माणसाचं जीवन कसं आहे माहिती आहे म्हणे? काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. माणसाचं जीवन खूप विचित्र आहे म्हणे. माणसाचं जीवन कसं आहे? काळाच्या आधी नाही, स्वाभिमानानं सांगा बरं, आपण जगतो का मरतो? झोपली की काय झालं नाही, झोपली. आपण जगतो का मरतो? बोला. कमलमाई सांगते का ना बापा, आपण जगतो का मरतो? आपण जगत नाही, मरत आहोत. पहिला बर्थडे आला, इतक्या थाटा माटात मम्मीने आणि पप्पानं सुरू केलं, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. फुकलं फुकलं आणि फुकल्यावर ते लेकरू ते स्वतः फुकतं आणि केक कापतं. ते देव जाणो त्याच्यात काय असतं ते. आता हल्लीकडे घाण पडता निघाली बघा, ते कापायचं, खायचं नाही, कोणाला लावायचं. कंजूस कुठले. आणि मग ते घरात साजरं करायचं नाही, गाडीवर
अरे 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 भारतीय परंपरा. तमशो मा ज्योतिर्गमय जलावो दिया पर ध्यान रहे इतना कहीं अंधेरा रहना जाए. दिवाळीला आपण दिवे लावतो आणि प्रकाश करतो सगळ्या गावाला आणि हे लेकरू दिवा इजवतं आणि मग बाकीचे कार्यकर्ते टाळ्या वाजतात, म्हणतात हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. पहिला बर्थडे झाला. कशाचा बर्थडे पण साजरा करायचं लोक आता. एक म्हणले महाराज डिसेंबर तारीख पाहिजे. म्हणलं कशाची? सप्त्याची? नाही म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे. आता काय सांगा बाबा, त्यांचं बड्डे आहे म्हणे आमच्या लग्नाचा. आपण जगत नाही मंडळी, आपण मरतो. एखाद्या मुलीला मुराळी नेण्याकरता आला तो मुक्कामाला आला की तिला कळतं उद्या माझा मुक्काम इथं नाही, उद्या माझा मुक्काम सासरला आहे, माहेरात नाही. आज आपला मुक्काम जरी करता माहेरात असला तर उद्याचा मुक्काम आपला इथं नाही. कुठं आहे माहिती आहे? तो कुठं आहे? जिथून आपण आलो तिथं आहे. आमचा मुरळ येऊन बसला मंडळी. तो कुठं बसला माहिती आहे? साधू संत सांगतात री जगाला काळ आला रे उषा. काल आला रे उषा. धन कुबेराचे होते रे फार. आमच्या हातात लय झालं 2-4 अंगठ्या असतात. त्या अंगठ्या घालून वाडा, भात वाडा, आमटी वाडा, हे वाडा ते वाडा करतो. कुबेराकडे किती धन होतं माहिती आहे? धन कुबेराचे होते रे फार, नाही चुकला त्याला यमाचा मार. कापिल देतो रे मिशीला. काळ आला आला. ज्या दिवशी आमचा जन्म झाला त्या दिवशी आमचा काळ उशाला आला. ते कधीतरी म्हणा उठ जायचंय. आज भागवताला होती उद्या गैरहजर. का? आमचं जीवन असं आहे. सासूर वासनीचं जे जीवन असतं त्या पद्धतीचं आमचं जीवन आहे. आपलं जीवन असं आहे म्हणजे ब्याल मुखग्रास. काळाच्या आधी नाव आपण मंडळी. कधीतरी ते म्हणणार उठ बाबा चल जायचंय. असं जीवन आहे आमचं. एका सापाच्या तोंडामध्ये, नीट आहे का, सापाच्या तोंडामध्ये उंदीर बसला. सापाच्या तोंडात उंदीर बसला आणि त्या उंदरानं पुढची ती बेंडकुळी पाहिली. बेंडकुळी करताना महाराज बेंडकुळी, ती बेंडकुळी पाहिली. सापाच्या तोंडातल्या उंदरानं ती बेंडकुळी खायला झेप घेतली. तर तुम्ही मला सांगा त्या उंदराचं जीवन कुठपर्यंत सुरक्षित आहे?
जोपर्यंत ते साप तोंड बंद करत नाही तोपर्यंत तसं तुमचं आमचं जीवन आहे. तुम्ही आम्ही काळाच्या आधी नाही. धन संपत्तीचे भूषण तुला भारी, गावात मान डोलून गप्पा मारी. उगीच का पीड दे तोरी मिसिला, काळ आला आला रे जाणे आहे तुरी काही बाधा रेशी दोरी. सगळ्या महिला मंडळी नाकांच्या शेंड्यावरती नजर ठेवून का जीवन जगतात. धरती वाकडा पाऊल पडला नाही पाहिजे, पदर डोक्यावरचा खाली आला नाही पाहिजे. का बरं? काय कारण आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य 50% आरक्षण दिलेलं आहे. स्वैराचार्य जीवन जगावी, तरी पण या पद्धतीचं का जीवन? त्याचं एकमेव कारण असं आहे, ज्या दिवशी माझा देह चितेवरती ठेवला जाईल आणि माहेरच्या लोकांना फोन जाईल, तुमची बाई गेली, गावापासून त्या माणसानं रडत यावं आणि त्या सरणावरल्या बाईकडे पाहून म्हणावं आमच्या गावचं नाक गेलं, आमच्या गावची आन बाण शान गेली, आमच्या घराण्याची इज्जत राखण्याचं काम जी करीत होती ती आज आमची इज्जत गेली. हे जिला कळतं ना, वाकडा पाऊल पडू देत नाही, कधी मोठ्यानं बोलत नाही, फक्त एका गोष्टी करतात. तिला फक्त ऐकायचं असतं सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी म्हणावं आज आमच्या घराचं नाक गेलं, आमच्या भावकीचं नाक गेलं. याच्याकरता संपूर्ण आयुष्यभर तिला नाकाच्या शेंड्यावर जगावं लागतं. तिला कळतं, प्रत्येक माणसाला कळालं पाहिजे मी मरणार आहे. ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवंतुकी. मी धनवान, मी गुणवान, मी शिलवान, मी सरपंच, मी सभापती, मी व्हाईस चेअरमन. काळ आला, महाराज याच्यावरती उपाय काय? श्रीमद भागवतम शास्त्रम भासितम. याच्यावरती उपाय फक्त एकच आहे, श्रीमद भागवत. 7 दिवसाची असते ही महाराज, आज पहिला दिवस आहे. ही 7 दिवसाची कथा तुम्हाला सांगणार आहे फक्त मरायचं कसं, जगायचं कसं. आम्ही शाळा शिकू, गीता शिकवते जगायचं कसं, राहायचं कसं हे जमाना शिकवायला आता सोशल मीडिया. पण मरायचं कसं कोणी शिकवत नाही, फक्त भागवत शिकवत. आणि कुठपर्यंत ऐकायचं माहित आहे? कटाळाला महाराज, कटाळाला आम्हाला. 3 वर्षापासून त्या तोंडीच्याच महाराजाचं ऐकायला आम्ही. जेवण करता की नाही तुम्ही? प्रत्येक जण माणूस जेवण करतो. का करतो? जगायचंय, जगायचंय मला म्हणून जेवण करतो की नाही? काय गरज आहे जेवायची? रात्री जेवली मग सकाळी जेवायची काय गरज आहे? तोच भात, तीच कढी, तीच करणारी, तेच किचन, तेच गहू, तेच तांदूळ, तेच मिरची मसाला, तरी पण सकाळी जेवली की संध्याकाळी जेवावं लागतं. का? जगायचंय. गेली वर्षी ऐकलं तर या वर्षी ऐकावं लागणार. का? मरायचंय. मरायचं नाही, मरायचं की नाही? झोपली की काय? मरायचं की नाही? तुम्ही नाही म्हणले तरी मरणारच आहे, मरायचं म्हणलं तरी मरणारच आहे. एकमेव उपाय म्हणजे फक्त श्रीमद भागवत शास्त्र. ती कथा सुरू झाली, कशी सुरू झाली माहिती आहे?
सूतजी महाराज सांगायला लागले. ही कथा सुरू झाली. म्हटले एक दिवस नारद जात होते आकाशानं. आकाशात जात असताना सनकादिकाची भेट झाली. पूर्वीच्या काळातलं विज्ञान इतकं प्रगतशील होतं मंडळी. प्राचीन भारत खूपच महान होता. आता माणसं एरोप्लेनने उडतात, भारीची गाडी घेतात. मोठेपणा या माणसाला. विमानानं बसलं की माणसं फोटो काढतात. आम्ही विमानात बसलो. पहिल्यांदा विमानाचा प्रवास. आता तरी विमानानं माणसं उडायला लागली. पूर्वीची माणसं बिना विमानाची उडत होती. इतका प्राचीन भारत महान होता. नारद आकाशानं जात होते. अधर हा माणसाचा जो चेहरा असतो ना, चेहरा तो माणसाचा कॅमेरा असतो. तो सांगत असतो नेमकं तुमच्या मनात काय चालू आहे. माझं तुम्हाला पटायले की नाही हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमचा चेहरा सांगतो मला पटतं. संकादिकाची भेट झाली. संकादिकानं सांगितलं एनी प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही नाराज का? तुम्हाला काय चिंता आहे? तुमचा चेहरा पडला. नारदाने सांगितलं माझा चेहरा पडण्याचं एकमेव कारण आहे म्हणे धर्मसंकट आहे. कशाचं धर्मसंकट आहे? मी वचन दिलेलं आहे. सर्वांनी भजन करा एकदा. श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे नाथ नारायण वासुदेव.
वाटले माझ्यावर संकट आहे. मी वृंदावनात गेलो, माझा जन्म झाला. हरिक्षेत्र कुरुक्षेत्र पाहायला वृंदावनात गेलो. वृंदावनामध्ये मला चित्र पाहायला भेटलं. चित्र कोणतं होतं माहिती आहे? एक माय दोन पुत्र. माय पाहिले तर तरुण आहे म्हणे, पुत्र पाहिले तर म्हातारे. जगाची रीत वेगळी आहे. अशी रीत आहे, माय म्हातारी असली पाहिजे आणि पुत्र तरुण असले पाहिजे. मी सहज विचारलं, म्हणे तू कोण आहे? अहम भक्ती पराधी. भक्ती आहे. हे कोण आहेत म्हणे? ते म्हणे माझे पुत्र आहेत. एक ज्ञान आहे, दुसरा वैराग्य आहे. हे भक्तीचे दोन पुत्र आहेत मंडळी. ज्या दिवशी भक्ती आमच्या जीवनात निर्माण होईल त्या दिवशी दोन पुत्र जन्माला येतील. नीट आहे का? एक ज्ञान नावाचा पुत्र जन्माला येईल आणि एक वैराग्य नावाचा पुत्र जन्माला येईल. भक्ती माते सांगतात, चिंता करू नको, रडू नको, मी तुझं दुःख दूर करील. मी तुला वचन दिलं, ॲग्रीमेंट, संकल्प केला. संकल्प केल्यानंतर मी प्रयत्न सुरू केला. गीता पाठेर मोहर मोहर. गीता पाठ केली. जोपर्यंत गीता पाठ करू लागलो तोपर्यंत पुत्र तरुण व्हायचे आणि माता म्हातारी व्हायची महाराज. पण आता तेवढं करून पण का माझं संकट दूर झालं नाही आणि म्हणून मी आता संकट आले त्रस्त होऊन तुमच्यापर्यंत आलो. तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. चिंता करू लागले. एक उपाय आहे, सत्कर्मनुचको नूनम. सगळं काही व्यवस्था केलेली. तुमच्या संकटावरती एकमेव उपाय जर काय असेल, फक्त श्रीमद भागवत कथा. सत्कर्म नावाची गोष्ट करावी लागेल तुम्हाला. आणि सत्कर्म सुरू झालं. एका नदीच्या कडेवरती झालं. सुंदर अशी व्यासपीठाची जागा निवडली, एका झाडाखाली. आणि त्या ठिकाणी हे चार संकादिक बसले. नीट ऐका. आणि संकादिक बसल्यानंतर आता ही जगातली पहिली कथा होती. 3 श्रोता, 4 वक्ता, 4 सांगणारे 3 ऐकणारे. भक्ती ज्ञान वैराग्याकरता आसन टाकलं, कथा सुरू झाली. सर्वप्रथम वंदन केलं, तुलसीची स्थापना केली. स्थापना करून कथेला सुरुवात झाली. भक्ती ज्ञान वैराग्याच्या निमित्ताने कथा आहे. जगातले जेवढे काही ऋषी होते ना, वेद मंत्र सुद्धा कथा ऐकण्याकरता आले. कथेला आरंभ झाला. नारदांनी प्रश्न केला, कोणतीही गोष्ट, कोणतंही कार्य करत असताना तर्क असावा माणसाचा, पण कुतर्क नसावा. तर्कताम तर्कताम. नीट लक्ष द्या. न कुतर्कताम. तर्क असावा, तर्क काढला पाहिजे माणसाने, कुतर्क काढू नये. कुतर्क म्हणजे सुंदर कथा आहे, मंडपच बरोबर आहे, मंडप चांगला आहे, कथा चांगली आहे, सिस्टीमच चांगली नाही. कुतर्क, तर्क असावा. नारदांनी प्रश्न केला, हे जी तुम्ही कथा सांगायली महाराज, या कथेपासून कुणाकुणाचा उद्धार होतो? संकादिकांनी सांगितलं, कुणाचा होत नाही असं अजिबात नाही, सगळ्याचा उद्धार होतो. नारदांनी प्रश्न केला, या कथेपासून ज्ञानी माणसाचा उद्धार होईल, विद्वान माणसाचा उद्धार होईल, यात काय आश्चर्य आहे? पापी माणसाचा होतो का? संताधिकांनी सांगितलं, स्टॉप, पुढे बोलू नका.
होईल न होईल, पण ज्यानं कधी आपल्या आयुष्यामध्ये सदाचार बाळगला नाही, ज्यानं कधी सत्वचन बाळगलं नाही, ज्यानं कधी मायबापाची सेवा केली नाही, ज्यानं पापच केलं, एवढंच नाही, जो पाप करून अनाचार भ्रष्टाचार व्याभिचार करून मेलान भूत झाला, अशाचा सुद्धा ती कथा उद्धार करते म्हणजे. तुम्ही काय सांगता ज्ञानी माणसाचं? कथेला सुरुवात झाली. संकादिकांना पटत नसेल तर एक गोष्ट सांगतो, नीट ऐका. पटत ना तुम्हाला? एक गाव होतं, एका नदीच्या कडेवरती एक गाव होतं. त्या गावाचं नाव होतं उत्तम नगर. काय गावाचं नाव आहे बघा ना, उत्तम नगर. त्या गावाचं नाव बेलथर आहे. कधीतरी विचार केला पाहिजे की आपल्या गावाला नेमकं नाव बेलथर का पडलं बरं? माझ्या गावाचं नाव चोंडी. केवळ चोंडी नाही, भैरोबाची चोंडी. भैरोबा आहे ना, आळंदी देवाची. का? आळंदी देव आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ज्या आळंदी चोर राहतात म्हणून ती आळंदी चोराची. कधीतरी विचार केला का आपल्या गावाला हे नाव बेलथर का पडलं? गावाचं नाव होतं उत्तम नगर. माणसं उत्तम होती त्या गावात मंडळी. आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. सुंदर होता, सुशील होता, गुणवान होता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दोन गोष्टीचा भरोसाच नाही. ते म्हणाल कोण्या कोण्या. एक, शिकलेली बायकोन लाईट कधी सोडून जाईल ते सांगतो. जास्त शिकलेली लाईट कव्हा जाईल, नेमका मोसम आला की सोडून जाते बिचारी ती. नेमकं जगाव का मराव ते कळत नाही त्याला लाईट गेल्यानंतर. उत्तम नगर होतं. त्या उत्तम नगरामध्ये माणसं सुंदर होती. त्या उत्तम नगरातली कथा सांगितली. कोण्या पद्धतीने उद्धार झाला, कशा पद्धतीने झाला, हा सगळा परिचय करून दिला मंडळी. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण उद्या पाठी पाहणार आहोत 12 वाजता. काही सूचना आहेत. कोणत्या सूचना आहेत माहिती आहे? उद्यापासून सर्व महिला मंडळींनी 8 दिवस कार्यक्रम चालणार आहे आपला. आज पहिला दिवस आहे. काला झाला की हाला. आम्ही तुमच्या गावात, आम्ही आमच्या गावात, तुम्ही तुमच्या गावात. 8 दिवसात पूर्ण शेताला जायचं नाही. म्हणजे महाराज आमच्या सगळं अजिबात वरच्या खाली 7-8 दिवस फक्त काढा देवा करतात. ठीक 12 वाजता यायचे. 12 वाजता कथा सुरू झाली तर फक्त 2 वाजता 22 मिनिटाची इंटरव्ह्यू होईल. 1ला कथा सुरू झाली तर डायरेक्ट 4ला सुट्टी होईल. बरं, इंटरव्ह्यू नाही. या कथेमध्ये मधामध्ये इंटरव्ह्यू वगैरे काही नसती मंडळी. सिस्टीमवाले जी मंडळी आहेत त्यांना सूचना आहे सगळे पडदे बंद करायचे. पडदे बंद का करायचे माहिती आहे? तिकडं कुत्रं जरी भुकलं तरी माणसं तिकडे पाहतात. त्यामुळे सगळं बंद करायचं. उद्या लाईनीमध्ये बसायचं. पुरुष मंडळी बाजूला. जीव होते जिथे योग विद्येत सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे ओवी गीत सवे वेद झाले.
तुझा शब्द शब्दात सायुज्य नाथा, तुझा पायरीसी सदा नम्र माथा, अगाध ज्ञान देवा मुक्ताई परीशा, तुझा पायरीसी सदा नम्र माथा। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरञ्जनुतं शरण्यम्, ब्रद्यार्त्यहं प्रणतपाल भवाब्द्यं होतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। ओंसे विभूषितकरानवनीरदाभा, पीताम्बरा दरुणबिम्बफलाधरोष्ठात्, पूर्णेन्दुसुन्दरमुखात्, दरबिन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जानामि। योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम्, अन्यांश्य हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते, अद्यैव वेविशतु मानसराजहंसम्, प्राणप्रयाणसमये कफवातवित्तैः, कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्ते। राधा मेरी मात है, हे पिता मेरे घनश्याम, इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। राधा मेरी स्वामिनी, मैं राधा का दास, जन्म जन्म मोहे राधा जी, दीजिए वृंदावन धाम निवास। जय 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 श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर।
नमो जन्मभूमि जिथे जन्म लो मी, नमो कर्मभूमि जिथे वाढलो मी, नमो अलंकापुरी भूमी जिथे ज्ञान पावता झालो मी, नमो भारत देशभूमी जिच्या येऊ पुढे कामी, मुंकं करोति वाचालं पंखुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सर्वांनी शांत बसा। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी, कृष्ण हरे मुकुंद मुरारी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, कृष्ण हरी मुकुंद मुरारी, पांडुरंग 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 हरी। पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, हरे मुकुंद मुरारी, पांडुरंग 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 जय हो।
पांडुरंग रामकृष्ण बिहारी कुंज बिहारी कुंज बिहारी हरी कुंज बिहारी हरि बिहारी कुंज बिहारी कुंज बिहारी कुंज बिहारी कुंज बिहारी हरि कृष्ण हरि मुकुंद मुरारी पांडुरंग 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 हरि पांडुरंग 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 सच्चिदानंद घन इको कमी करायचा विश्वोत्पत्ती आकारण करुणावरून आले भक्तवांछा कल्पतरू जनता जनार्दनाला अधिष्ठान मानून भगवंताच्या असीम कृपेतून संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञाननिधी सोहळा आज या ज्ञानगंगेचा दुसरा दिवस आहे मंडळी. नारदानं विचारलं मी धर्मसंकटात पडलो म्हणे. संकट वेगळं धर्मसंकट वेगळं. तुम्ही अजिबात चिंता करू नका. सत्कर्मणोचको नूनम सत्कर्म करावं लागेल ज्ञान भक्ती वैराग्याच्या निमित्ताने. कोणतं सत्कर्म आहे ते म्हणजे फक्त सत्कर्माचं नाव आहे श्रीमद भागवत कथा. आणि कथा सुरू झाली मंडळी. ज्ञान वैराग्य भक्ती वृंदावनाच्या ठिकाणी यमुनेच्या तीरावर आणि सनकादिकाची भेट झाली बद्रीनाथाच्या ठिकाणी हिमालय पर्वतावर. सनकादिकानं सांगितलं आम्ही नाही येणार म्हटले वृंदावनाला. ज्याला मुंबईला राहायची सवय लागली ती बेलतरमध्ये राहतं का? म्हणे आम्हाला हिमालय पर्वतावरती राहायची सवय लागली, आता आम्हाला खाली उतरायची अजिबात इच्छा नाही. एक काम करू म्हणे तुमच्याकरता.